पंढरपूरच्या पांडुरंगाला जनाबाई देव म्हणत नाहीत, पांडुरंग म्हणत नाहीत, विठ्ठल म्हणत नाहीत, काय म्हणतात? चोर. आता देव चोर आहे का आपण चोर आहोत? देव चोर आहे का आपण चोर आहोत? देवही चोर आहे आणि आपण सुद्धा चोर आहोत. देवानं दिलेल्या संपत्तीतला 10% वाटा देवाला न देता आपण आपल्याच बँक खात्यात टाकतो, हे आपण चोरच आहोत. आणि देवही चोर आहे, कारण आतापर्यंत अनेकाची देवानं काय केली? चित्त चोरली. चित्त चोरी येले अनेकाची परमात्म्यानं चित्त चोरली. तो चित्त चोरणार आहे, म्हणून जनाबाई त्या पांडुरंगाला काय म्हणतात? धरिला पंढरीचा चोर. आता चोराला पकडल्यावर गळ्याला बांधतात की हाताला बांधतात? तो बिडी कुठं असते? गळ्याला नसते. पण जनाबाईला काय म्हणल्या? गळा बांधून या दोर. मी प्रेमाचा दोर तयार केला पण देवाच्या गळ्यात बांधला. आता दोरीला किती पदर असतात माहिती आहे का कोणाला? जुन्या काळात माणसं दोरी वळायची. किती पदर असतात? 3 पदर असतात. किती असतात? दोरीला 3 पदर असतात. 3 पदराची काय असते? दोरी असते. आमच्या जनाबाईनं 3 प्रकारच्या भक्तीची दोरी तयार केली. भक्तीचे प्रकार किती? सात्विक, राजस आणि तामस. या 3 प्रकारच्या भक्तीची दोरी तयार केली आणि भक्तीची दोरी करून पांडुरंगाच्या गळ्याला का बांधली? त्याचं कारण आहे, हातातला चोर हिसका देऊन पळू शकतो, दोर सोडून किंवा झटका देऊन पळू शकतो, पण गळ्याला जर दोरी बांधली तर झटका दिला तर मान मोडते, म्हणून झटका देत नाही. आणि पळण्याचा प्रयत्न केला तर फाशी लागते, म्हणून जास्त आगाऊपणा करत. बरोबर आहे ना? ते शांत राहते. त्याला माहिती आहे आता आपण पक्का अडकलोय. आगाऊपणा करण्यात काही अर्थ. भक्तीच्या दोरीनं जनाबाईने त्याला काय केलं? पक्क बांधलंय महाराज. हो, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधणिया दोर. पक्क बांधलंय. हो, प्रेमसूत्र दोरी आणि जिकडे नेतो तिकडे जातो हरी. हे प्रेमसूत्र दोरी आहे महाराज. प्रेमानं देवाला बांधता येतं आणि प्रेमानं देवाला सोडता सुद्धा. याच्याकरता कुंभार व्हावं लागतं. काय व्हावं लागतं? कुंभार गाढवाला कोणत्या दोरीने बांधतो? लायलोनच्या का सुतळीच्या? होय पाटील, गणेश पाटील. कुंभार दोरीच बांधत नाही, फक्त प्रेमानं पायावर हात फिरवतो. हात फिरवला की गाढवाला वाटतं आपल्याला दोरीनं बांधलं. 4 दिवस गाढव जाग्यावरच बसतं, पण जागा सोडत. जेव्हा मालक येईल पुन्हा पुन्हा हात फिरविल तेव्हाच ती आपली जागा सोडते. हे का नाही? त्याला म्हणतात प्रेम महाराज. आहे का नाही? प्रेमानं इतकं माणसे बांधले जातात. अनेक उदाहरणात महाराज सांगण्याकरता. त्या प्रेमाकरता भुंगा नावाचा किडा, भ्रमर नावाचा किडा, हो का कमलकंद आणि दरदुरी नांदनोक एकेची घरी परी परागू सेविजे भ्रमरी येरा चिकुलूची उरे. त्या कोमल अशा कमळाच्या फुलामध्ये महाराज तो भ्रमर किडा सुवासाच्या प्रेमानं बंद होतो. हत्ती तिकून येतो, तो फूल तोडतो, पायाखाली टाकतो आणि कमळाच्या फुलात भुंगा मरतो. कशामुळं? प्रेमामुळं. आहे का नाही? प्रेम इतकं श्रेष्ठ आहे महाराज. त्या जनाबाईनं प्रेमाच्या दोरीनं भगवंताला बांधले. साधू संत महात्मे म्हणले, जनाबाई आम्हाला कळालं तुम्ही प्रेमाची पराकाष्ठा केली, देवाला बांधले. हो महाराज, तुम्ही बा ही बिरोबा भगवान आहे की नाही, त्याच्यावर मनापासून प्रेम करा. मनापासून प्रेम करा महाराज. जीवापाड जर प्रेम या बिरोबावर केलं ना, एक ना एक दिवस तुमच्या प्रेमा करता तुमच्या घरी बिरोबा आल्याशिवाय राहत नाही. तुमच्या घरी महाराज फक्त प्रेम करावं लागतं. कारण देव प्रेम केला की कुठेही येतो. प्रेमा करता भगवंतानी काय केले? कबीराचे शेले विणले. सगळी मालिका पहा. प्रेमा करता सज्जन कसायचं माऊन शिकू लागले. हे प्रेमाचा प्रकार आहे. संतांनी इतकं प्रेम केलं महाराज देवावर. स्वतःच्या शरीरावर जेवढं प्रेम केलं नाही
तेवढं देवावर केलं. देह जाओ पांडुरंगी दृढ भाव, देह जाओ आत्वारा हो पांडुरंग दृढ भाव, पांडुरंग दृढ भाव, पांडुरंग दृढ भाव. देह जाओ आत्वारा हो पांडुरंग दृढ भाव, पांडुरंग दृढ भाव, पांडुरंग देह जाओ आत्वारा पांडुरंग दृढ भाव, चरणन सोडी सर्वता ध्यान तुझी पंढरीनाथा. देवाद्वारा हो पांडुरंगी प्रणभाव, चरणन सोडी हो ध्यान तुझी पंढरीनाथा. नामदेव महाराज म्हणतात देह गेला तरी हरकत नाही देवा, पण तुझ्यावरचं माझं प्रेम कमी होऊ देत नाही. जनाबाईने प्रेमाच्या दोरीनं देवाला बांधलं. साधू संत म्हणतात जनाबाई आम्हाला कळालं प्रेमाच्या दोरीनं तुम्ही देवाला बांधलं, पण बांधलेला देवाला ठेवणार कुठं? कारण देवाला ठेवण्याकरता जागा काय पाहिजे? स्वच्छ पाहिजे महाराज. आता ज्याला तिडक्या नावाचा वात आहे की नाही, आहे ना बऱ्याच. आता सरासरी कोरोनापासून वातच झाला महाराज. कोणी म्हणलं महाराज गेलो माझं टंगडं काय सगळं वातच. त्यांनी रोज विरोबाचं मंदिर झाडायचं, रोज 6 महिन्यात त्याचा वात गायब. पण नित्य मान आहे की नाही, त्याची सेवा केली की रोग निघून जातात महाराज. कारण रोग देणाराही तोच आहे आणि घालवणारही आहे की नाही. त्याच्याकडे दोन्ही सेवा करायचा. कोणी भांडे घासायची सेवा करायची, कोणी झाडायची, कोणी चटई टाकायची, कोणी रांगोळीची, आणि कोणाला काही जमत नसेल तर वर्गणी देण्याची. ती सेवा आहे ना. देत जाओ महाराज. देवाला दिल्यावर काहीच कमी पडत नाही, उलट वाढतं महाराज. आपल्याकडे मन आहे कुंकू संपलं म्हणत नाहीत, काय म्हणतात? वाढले. तसं देवाला दिले ना वाढते. पण काही काही माणसं अशी खौट असतात महाराज, ते रुपये देवाला देत नाहीत. तुमच्या गावात नाहीत, आमच्या तिकडे सांगतोय. ही रुपये किती मागावं द्यायला. दगडाला पाजर फुटेल महाराज, अशा माणसाला पाजर फुटत नाही. अशाच एका गावात माणूस होता, दरवर्षी सप्ताह व्हायचा महाराज, वर्गणी देतच नव्हता. लोक त्याला तर वर्गणी मागण्याचे सोडूनच दिले. नवीन पोरं अशा प्रकारचे महाराज सप्ताह उभा केला आणि वर्गणी मागण्याकरता गेले. आता बाकीची पोरं म्हणले बाबा सगळ्याच्या घरी जरा त्याच्यानं का म्हणले त्या मालकाच्या, ते देतच नाही म्हणले काही. अरे चला ना म्हणे मागून बघूत की. गेले पोरं. गेल्यावर काय झालं अशा प्रकारचं महाराज म्हणजे मालक सप्ताह वर्गणी. ते म्हणजे कधी आहे म्हणजे उन्हाळ्यात. म्हणजे तुरीच्या खळ्यावर आणि तुरी घेऊन जा म्हणे. ते पोरं म्हणले तुरी तर तुरी, आपल्याला काय करायचं, वरण करायला पंक्तीला का मिळेल शेवटच्या. खळं झालं अशा प्रकारचं महाराज. आणि खळ्यावर गेले. मालक तुरी. अरे काय येडी झाले का मला, तुम्हाला तुरी नाही मी दोरी म्हणलो, मला दोरी. पोरं म्हणले जाऊ द्या, दोरी तर दोरी आपल्याला बांधायला का मी. म्हणजे मालक दोरी द्या. अरे काय येडी झाले का मला, तुम्हाला येरीच म्हणलो, मला तुरी नाही दोरी. बायकोचा जीव तुळ 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 करू लागला, काहीतरी द्यावं, मालकाच्या पुढे चालत नाही. पोरं मागत 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 असं मागच्या दाराने गेली. बाई म्हणली, बाई मागच्या दाराने गेली. पोरं उद्या सकाळी 11 वाजता वर्गणी नेण्याकरता या. आता पोरं म्हणले आपल्याला काय करायचं, बाईनं देऊ नाही तर मालकानं देऊ, वर्गणी मिळेल संबंध. बरं म्हणले मालकीन बाई. पोरांनी वर्गणी मागली, घरी गेले. आता याचा रोज नित्यनेम होता महाराज. सकाळी 10ला डबा घेऊन जे शेतात जायचं तर संध्याकाळी 7लाच यायचं. इतकं खौट होतं महाराज. कोणाला पाणी पिऊ देत नव्हतं, कोणाला पाणी देत नव्हतं. लय विचित्र होतं हे. त्या दिवशी 10 वाजता डबा घेतला आणि निघाला शेताकडे महाराज. यानं 2 डबे घेतले आज, एक जेवायचा आणि एक बाहेर जायचा डबा. रस्त्यानं जात असताना काय झालं, कुत्रं याला आडवं आलं आणि याचा ते बाहेर जायचा डबा खाली पाणी सांडलं. आता हे म्हणला घरी गेल्याशिवाय पर्याय नाही, कारण गावातले माणसं आपल्याला पाणी देत. आपणच कोणाला दिले, लोक कसे देतील हो. तेवढ्यामध्ये पोरं आले. पोराले मालकीनबाईनं 2 50-50 किलोचे तुरीचे पोते काढून ठेवले. पोरं म्हणले मालकीनबाई वर्गणी द्या. मालकीनबाई म्हणल्या पोरं नवीन आलेत, पहिल्यांदा माझ्या घरी आले, आणि तोंड गोण करा, चहा तरी पिऊन जा.
पोरं म्हणले मालकीनबाई तुमचा चहा मागात पडेल बरं. नाही नाही काही नाही म्हणले बसा. अहो मालक येतील. येत नाही म्हणे बसा. मस्तच बाईनं सुंदर असा चहा केला गडगोडा दुधाचा महाराज. अहो प्रत्येकाच्या हातावर अशी दुधाची चहाची बशी दिली की तेवढ्या दरवाजातून आवाज आला, दार उघड दार. चोळ कापा लागले पोरं. आता चहा गोड लागते का हो पोरायला? घाबरले महाराज. त्या पोरायचे दोन्ही कार्यक्रम पॅन्टीतच झाले. घाबरले ना. काय करतील विचार. म्हणले म्हणलो नाही का म्हणले मालकीनबाई तुम्हाला चहा मागत पडते. अरे काहीच होत नाही त्याचं बटन म्याकडे बसा म्हणे. काय त्याचं बटन म्याकडे. आलं बाई दरवाजा उघडला. म्हणे कोण आहेत? म्हणे रागवू नका शांत बसा ना. म्हणे पोर आहेत गावातले. कशाला आले? ती म्हणे गावातल्या पोरांनी वर्गणी मागून 2 पोते तुरी आणल्या. पोरं म्हणतात की मालकीनबाई तुरी घ्या याचे पैसे आम्हाला द्या. ते मला तुला अक्कल आहे का नाही म्हणला. 10 वर्षापासून कणगीत तुरी मारत पसायल्यात म्हणला वळंबा खायला. पण त्या कणगीतला तुला एक दाना खाऊ दिला आणि मी खाल्ला नाही म्हणला. आणि यांच्या तुरी आपल्याला काय करायचं देऊन टाक मला त्याच्या तुरी. पोरं म्हणले मालक तुरीचं पोतं आम्हाला उचलत 50 किलोचं आहे की आम्हाला उचलते का? तुम्हीच पोतं उचला आणि आमच्या डोक्यावर. कोणाच्या तुरी होत्या? कोण उचलल्या? डोक्यावर. त्यानंच दिल्या महाराज. त्याच्याच तुरी त्यानं डोक्यावर दिल्या. मग कधी कधी जर यांच्याकडे पैसे नसले बरं काय परिस्थिती जर डाऊन झाली तर आपलं काय करायची परस खोलायची आणि यांच्या माघाऱ्याच वर्गणी देऊन टाकायची. बरं काय करत जा महाराज. देवा करता जर दिलं ना हे बघा काही पाप लागत नाही. देव जोडे तरी करावा अधर्म. देव जोडण्याकरता अधर्म केलं तरी पाप लागत नाही. मला काय सांगायचं होतं, भगवंतावर अशा प्रकारचं प्रेम करावं, त्याची सेवा करावी. जनाबाईने प्रेमानं देवाला बांधलं. साधू संत महात्मे म्हणतात जनाबाई देवाला बांधलं, देवाला पकडले, ठेवणार कुठं? जनाबाईने सांगितलं देवाला ठेवण्याची जागा देवाला पकडण्याच्या अगोदरच तयार केली. अभंगाचं दुसरं चरण. हृदय बांधी खाना केला, हृदय बांधी खाना दिला, आता विठ्ठल कोणीला, 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 जनाबाई महाराज म्हणतात साधू संताला देवाला पकडण्याच्या अगोदर देवाला राहण्याची जागा मी तयार करून ठेवली. कोणती जागा आहे? हृदय नावाचा बंदीखाना केला. प्रत्येकाजवळ हृदय आहे महाराज, पण प्रत्येक जण हृदयात देवाला बसू शकत का? त्याचं कारण आहे आपल्या हृदय विकारानं भरलं. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, गुटका, मटका, चटका, चुटका, आता सगळं सगळ्यांना भरलेलं आहे महाराज. हे गलिच्छ झालंय. आणि घाण जागेत घाण पाणी गाढव सुद्धा पीत. बाजून बघा महाराज,
गाढव सुद्धा घाण पाणी पित नाही, आणि घाण पाणी माणसं पिल्याशिवाय गाढव सुद्धा पित नाही. मला इतकं घाण पाणी आपण पितोय. हे भरलेलं आहे विकारानं. हे विकार बाजूला काढल्याशिवाय, याला स्वच्छ केल्याशिवाय देव याच्यात येत नाही, राहत नाही. हो. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, पण केव्हा काम क्रोध केले घर रे काम क्रोध नावाचं घर रिकाम केलं, स्वच्छ केलं, तेव्हा विठ्ठलानं घर भरले. या हृदय बंदीखाना केला. या हृदयात भगवंताला साठवण्याची. का हृदय साठवायचं महाराज? कारण देव किती मोठा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अणु रेणू पेक्षाही देव काय मोठा आहे महाराज. अणु रेणू या थोकडा पेक्षा देव लहान आहे, आणि आकाशापेक्षा सुद्धा परमात्मा मोठा आहे. एवढा मोठा असणारा परमात्मा प्रेमानं जनाबाईनं आपल्या काय केलं? हृदय नावाच्या बंदीखान्यामध्ये भगवंताला कोंडले. हृदय बंदीखाना केला. आत विठ्ठल कोंडीला. आपल्याला सुद्धा देव कोंडण्याकरता पहिली पायरी आपल्याला तयार करावी लागते. ती पायरी म्हणजे नम्रता आहे महाराज. नम्रता आपल्याकडे असल्याशिवाय नम्र झाला भूत, नम्र झाला भूत, नम्र झाला भूत, आज कोणीले आनंदा नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. प्रत्येक जीवाच्या समोर ज्यावेळेस आपली नम्रता धारण होईल, प्रत्येकावर आपण प्रेम लावेल. मग तो कोणी असो, गाढव असो, कुत्रा असो, माणूस असो. आपल्याला खंडोबा दिसतो कुत्र्यात. कोण्या दिवशी? कोण्या दिवशी? चंपाषष्ठीला. संध्याकाळी घेबडग लग पाठीमाग घेबडग. सकाळी खंडोबा, संध्याकाळी कुत्र. अशी भक्ती केल्यावर आपला कधी परमात्मा खंडोबा प्राप्त होईल महाराज? सगळ्यात प्रत्येकात ज्याला देव दिसतोय त्याला म्हणतात नम्रता. एवढी नम्रता ज्याच्या अंगात आहे त्याला देव कोणता येतो? एकदा सर्वांनी हात वर करा आणि भगवंताचं भजन करा. ठोबार शब्द केली झाडाझुडी, विठ्ठल पायी घातली. आपला टाइम संपलाय. नामरूपी शब्दाची काय केली महाराज? नामाला नाम, नामाला नाम, नामाला नाम जोडून एक बेडी तयार केली. आणि ते नाम रूपी बेडी
भगवंताच्या पायाला बांधली आणि भगवंताला जाग्यावर थांबवलं. शब्दे केली जाडाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी. परमात्मा थांबला. पण कधी कधी परमात्मा म्हणायचा, जनाबाई पळून जाऊ का, जनाबाई पळून जाऊ का. जनाबाई म्हणले, असं होय, पळून जाता देवा. म्हणजे थांबा देवा, तुमच्यावर सोम शब्दाचा महाराज करतो. नको 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 जनाबाई, तुझ्या पाय पडतो, नको नको. एखाद्यानं महाराज पुडी खावी आणि त्याच्या बायकोला माहीत नसावी. मित्र मजा करतो, हे सांगतो त्या बायकोला पुडी खाल, नको 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 सांगू नको रे बाबा, सांगू नको, सांगतो पाया पडतो म्हणते, सांगू नको मी पुडी खाल्लेली माझ्या बायकोला. तिला घाबरतो का नाही. तसं आमचा देव कालाच घाबरत नाही, पण सोहम शब्दाला घाबरतो. सोहम शब्दाचा मारा केला. सोहम शब्द म्हणजे महाराज तू देव आहेस, याला सगुण निर्गुण रूप म्हणतात. सोम म्हणजे काय. देव म्हणला निर्गुणात मला करमत नव्हतं म्हणून तर सगुणात आलो ना, आता तिकडे कशाला ढकलतोस मला. नको नको जनाबाई म्हणे, मी पळून जात नाही, इथंच थांबतो. पण सोम शब्दाचा मारा करू नको. सोहम शब्दाचा मारा केला. विठ्ठल काकुळती, देव काकुळ त्याला, जनाबाई असं करू नका, मी कुठं जात नाही. जनाबाई म्हणे, जात ना नाही. म्हणे देवा तुम्ही जात ना, पण मी तुम्हाला जाऊ देत नाही. माझा प्राण गेला तरी मी जाऊ देत नाही. जनी मने बा जनी मने भाविकला, 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 जनी मने भाविकला. जीवेन सोडी तुला, जीवेन सोडी तुला, जीवेन सोडी तुला, हृदयबांधी काना केला, हृदयबांधी काना केला. जीवेन सोडी मी रे तुला, जीवेन सोडी मी तुला, जीवेन सोडी रे तुझ्याला, हृदयबंदी खाना केला, हृदयबंदी खाना केला. आद विठ्ठल हात विठ्ठल कोंदिला, हात
कोंडीला विठ्ठल कोंडीला आत विठ्ठल कोंडीला सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा है सुर बनेगा हमारा सुर की नदिया साथ प्यारे सुर की नदिया हर विचारे बहके हल्के एकदा टाळे वाजवा महाराजांच्या महाराजांना. सुंदर अशा प्रकारचा गोड आवाज आहे. सर्व कार्यकर्ते मंडळीने सुंदर असं गोड नियोजन केलं आणि सुंदर भगवंताच्या या कार्यक्रमाचा सर्वांनी आस्वाद घेतला. ही सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून या ठेवीलाच पूर्णविराम. तुमच्या सर्वांच्या कपाळी हे गंध. तुम्ही आलात आम्हालाही वाटला आनंद. असाच असावा तुम्हाला भक्तीचा छंद. एवढे बोलून मी माझे बोलणे करतो बंद. विठ्ठल जय हरिभक्तीपरायण. अरे काय लई टाइम झाला नाही. 2च मिनिटं बघा जास्त झाली. असं उठलं नाही पाहिजे मधामध्ये. आता ज्ञानदेव तुकाराम एका मिनिटात होणार. बसा सर्वजण बसा. दर्शन घेतो तुमचं. बसा बाबा. कुठात रंगराव मस्के बसा. असं उठू नका. हरिभक्तीपरायण हरिभक्तीपरायण पुंडलिक महाराज पवार कथाकार, ज्यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी श्री मल्हारी मार्तंड खंडोबारायाची कथा सर्वली. आता तुम्ही सर्वजण आता महाराजसाठी टाळ्या वाजवायला स्वागत करा.